नमस्कार सर्वांना, सोनाली आणि नेताजी ब्लॉग्समध्ये तुम्हाला स्वागत आहे। आज मी बनवणार आहे दोडक्याचं ठेचा। ते कसं बनवतात आणि ते ठेचा म्हणजे असं मिरचीचं ठेचा, टोमॅटोचं, लाल मिरचीचं असं खाऊन 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 ते सवय झाले राहते। पण आज एक दुसरीच व्हेरायटी दोडक्याचा ठेचा। त्याला लागणार आहे दोडका, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणा। आता आम्ही काढून घेऊया हा दोडक्याचं वरचं साल। हा सालेचं वरचं सालेचं पण चटणी बनवतात, ते पण खूप छान होतं। ह्या प्रकारानं काढून घ्यायचं। हा कोण दोडका खात नाही, पोरं तरी दोडका असं वगैरे काय खात नाहीत आणि मोठे पण एक टेक्निकला आवडत नाही। हा चटणी बनवून द्या त्यांना, म्हणजे ते खूप आवडेल त्यांना। आणि हा वेस्ट आहे म्हणून फेकू नका, हा ह्याचं पण ठेचा बनवतात, ट्राय करा एकदा। त्याचा पण रेसिपी लवकरच टाकतो मी। आता आम्ही दोडका वरचं साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे। आता आम्ही ह्याला भाजून घेऊया। ह्याच्यात पाण्याचा अंश जास्त राहतो, भाजून घेतल्यानंतर तो पाण्याचा अंश सगळं निघून जातोय। थोडंसं त्याला परतून घेऊया। आता तुम्ही बघू शकताय की परतून झालेला आहे। अशा प्रकारे झालेला आहे हा। आता ह्याला थोडंसं आम्ही तेल टाकून घेऊया। तुम्ही बघू शकताय हा परतून झालेला आहे। आता आम्ही ह्याला बारीक करून घेऊया। आता मी ह्याला थोडं थोडं घालून मी ठेचून घेतोय, तुम्ही बघू शकता।
जास्त बारीक करायचं ना, मीडियम. माझं आता ठेचलेले झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. असं सर्व बारीक करून घ्यायचं. नंतर ना अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. आता आम्ही मिरची, शेंगदाणा आणि लसूण, कोथिंबीर हा बारीक करून घेऊया. पहिला आम्ही शेंगदाणा बारीक करून घेऊया. आमले खावले थोडं दे ना हो माय. आता शेंगदाणा थोडं मीडियम बारीक करून घ्यायचं, जास्त पण बारीक करायचं नाही. बारीक करून घेतात. मिक्सी मधलं तेवढं चव लागत नाही. हा असं खलबत्त्यातनं ठेचून केलं तरीच त्याला चव लागतोय. त्या चवीचं अनुभव घ्यासाठी असं ठेचूनच करा तुम्ही ठेचा. आता शेंगदाणा ठेचून झालेला आहे. हा मीडियम बारीक करून घ्यायचं होतं, जसं करून घेतलेलं आहे. आता आम्ही लसूण आणि मिरची बारीक करून घेऊया. हे काढून लसूण ह्याला आम्ही थोडंसं मीठ टाकून घेऊया, का म्हणजे मिरची लवकर बारीक होईल. लास्टला आता ह्याला आम्ही कोथिंबीर टाकून घेऊया आणि हा सगळं बारीक करून घेतलेलं टाकून घेऊया. परत एकदा चांगलं सगळं मिक्स होण्यासाठी ठेचून घेऊया. ह्या प्रकारे बनवून तयार होते आमचं दोडक्याचं ठेचा. बघा असे होते आमचं दोडक्याचं ठेचा. ह्याला आम्ही भातासोबत, भाकरीसोबत थोडंसं तेल टाकून खाल्लं तरी मस्त लागेल. तुम्ही पण एकदा करून बनवा. कसं लागतं आम्हाला सांगा. तर गाइस ठेचा तयार झालेला आहे. करणाऱ्या बाईला पहिला घास. कसं झालंय? छान झालं. तर तुम्हालाही करायचं असेल तर करून खाऊ शकता. असं झालेलं आहे. काय काय घातलेलं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये सोनाली सांगितलेली आहे. आम्ही पण एक जरा टेस्ट बघू. अरे तुमच्या कॅमेरा का चाललाय माया? असं आहे खोबऱ्याची चटणी. हां दोडक्याची ना.
बॉईल केलेलं आहे सोनालीला. आणि काय सांगणार आहेस? सगळ्यांनी बनवून खावा. हां. शरीरासाठी लय चांगलं आहे हे. सांग शरीरासाठी लय चांगलं आहे. बरं. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त आमच्या व्हिडिओला बघा. सबस्क्राईब आमचे वाढत आहेत, त्यात काय दोष नाही. पण आमचे व्हिडिओ फुल व्हिडिओ जरा सर्वजण बघा अशी विनंती आहे. अजून सबस्क्राईब वाढले तरी काय फरक वाढ. तर चला गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.